नमस्कार भावांनो, सगळ्यांसाठी एक गुड न्यूज आहे दादांनो. ज्या पोरांना खरंच नोकरीची गरज आहे आणि ज्या पोरांना खरंच आईबापाची किंमत आहे त्या पोरांसाठी हा व्हिडिओ आहे दादा. एकतर नोकऱ्याचं किती अवघड झालं आहे हे सगळ्यांना माहिती आहे. ह्याच्यामध्ये ही सगळ्यात मोठी गुड न्यूज आहे दादा. काय गुड न्यूज आहे? व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघ भावा. मजाक मस्तीमध्ये नको बघू. जिंदगीची भाकर आहे दाद्या आणि भाकरीबद्दल कधी गद्दारी करायची नसते दाद्या, का तर ही आपल्याला भाकरी देणार आहे. ओके बाबा. काय दाद्यांनो, पहिली गोष्ट दाद्या, बॉम्बे हायकोर्टमध्ये दाद्या त्याची जाहिरात आलेली आहे. जवळपास 2000 प्लस जागा आहे त्या दाद्या. त्याच्यासाठी शिक्षण काय लागणार आहे दाद्या, पेपरचा पॅटर्न काय असणार दाद्या, वय काय असणार आहे आणि डेट्स काय असणार आहे, सगळी माहिती तुम्हाला देतोय. आपल्या पट्ट्यातली पोस्ट आहे दाद्या. काय टेन्शन घ्यायचं काय कारण नाही दाद्या. ओके भावा. त्याच्या अगोदर बघ, अजून कोणी भावांनो धिंगाणा बॅच घेतली नसेल, लवकरात लवकर धिंगाणा बॅच घ्या. प्ले स्टोअरला जावा, तिथं गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा आणि धिंगाणा बॅच घ्या. या धिंगाणा बॅचमध्ये दाद्या गणित, बुद्धिमत्ता, GK, मराठी, हिंदी, कम्प्युटर सगळं विषय. या बॅचची फी 499 रुपये आहे. सर्व विषय 6 महिन्याची व्हॅलिडिटी. ज्याला कुणाला बाबा ही बॅच घ्यायची असेल त्यांनी माझा हा नंबर आहे 7057969327. या नंबरला पैसे पाठवा किंवा ॲपवरनं पेमेंट करा. त्याच्यानंतर दाद्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट दाद्या, तो म्हणजे दाद्या आपला करंट अफेअरचा PDF कोर्स आहे. नंतर GK GS गणित बुद्धिमत्ताचा PDFचा कोर्स आहे. तुम्ही फक्त गायकवाड अकॅडमी ॲप इन्स्टॉल करा, तुम्हाला सगळ्या गोष्टी त्याच्यावरनं मिळून जातील. याची फी दाद्या 199. दुसरी महत्त्वाची गोष्ट दाद्यांनो, नाही ते कुठली तरी आंडूपांडू पुस्तकं वापरण्यापेक्षा एकच पुस्तक वापरायचं. जिंदगीत म्हणतात ना, खरं प्रेम माणसाला एकदाच होत असतं दाद्या. त्यामुळं दाद्या पुस्तक पण एकच करायचं, ते तुला मिळालंच पाहिजे बाबा. ओके. पहिली गोष्ट, ज्याला बाबा हे SSC GDचं पुस्तक हे सगळीकडे चालणार आहे. आपलं रेल्वेचं पण पुस्तक यायला लागले, त्याची पण बुकिंग सुरू आहे, त्याचं पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगेल. दुसरी महत्त्वाची गोष्ट, ज्याला हे पुस्तक पाहिजे त्याने आपला हा नंबर आहे 7057969327. या नंबरला 450 रुपये पाठवा. नाव, गाव, तालुका, जिल्हा, पिनकोड आणि मोबाईल नंबर मला व्हॉट्सअपला पाठवा. आता जी बॉम्बे हायकोर्टची व्हॅकन्सी आलेली आहेत दाद्या, त्याची इन डिटेलमध्ये तुम्हाला माहिती सांगतोय. व्यवस्थित व्हिडिओ बघा दाद्या. एकच सेकंद दाद्या, जिकडं तिकडं गोष्टी करू. यस, ओपन व्हायला लागले बावड्या. चल रे पिल्लो, हो लवकर. बेबी प्लीज यार, असं नको ना करू. बघ ना बेबी किती त्रास देतोय हा नालायक. हो उघडली, सॉरी हा बेबी. तुम्हाला दिसतं बेबी? हां दिसते तुम्हाला पण. 2 मिनटं. हां 2 मिनिट. सगळ्यांना क्लिअर आहे दाद्या. ही सगळी इंग्लिशमध्ये दाद्या, आपल्याला काय देणं घेणं नाही, आपल्याला मुद्द्यात हात घालतो. काय दाद्या, ज्या व्हॅकन्सी आलेल्या आहेत भावांनो, काय दाद्या, ह्या ज्या व्हॅकन्सी आहेत हो का, ए बाबा गाबी, हां हो का, हायकोर्ट बॉम्बे दाद्या, बरोबर आहे. हायकोर्ट बॉम्बेचं काय, टोटल नंबर ऑफ व्हॅकन्सी पोस्ट दाद्या, प्रेझेंट प्लस व्हॅकन्सी अराइज इन नेक्स्ट 2 इयर दाद्या. मग आम्ही काय तोपर्यंत लेकरं काय करायचं, लेकरांचं काय खाऊ आम्ही लेकरांना. तरी पण सांगितले प्रेझेंट व्हॅकन्सी, पुढील 2 वर्षात पण व्हॅकन्सी येतील दाद्या. काय इथं हो का, इथं 830, 166, 336. काय प्रॉब्लेम नाही दाद्या. महत्त्वाचं काय आहे दाद्या ते बघ दाद्या, 29,200 पे, 92,300 प्लस. भावड्या कधी गेलाय का कोर्टात गेल्यावर कसा माल फेकावा लागतो तुला माहिती आहे ना दाद्या. ह्यांनी सांगितले अरे 90,000 पगार, म्हणजे वरचा माल किती मिळत असेल दाद्या. आणि खोटं नाही सांगत भावा, जी माणसं दाद्या कोर्टात जॉबला आहेत ना दाद्या, त्यांच्यासारखा पैसा खरंच कोण छापत नाही भावा. आणि त्यांच्यासारखी ताकद पण कोणामध्ये नसते दाद्या. एवढी ताकद आहे भाऊ कोर्टामध्ये. ओके. त्याची पेमेंट आहे दाद्या. त्याच्यानंतर बघा पुढं काय बघू. ओ वय, अरे दाद्या वय मुलकाचं आहे आपल्याला, वयाचं टेन्शन नाही दाद्या. आपण फक्त दाद्या तुंबलोय दाद्या, पण वय आपलं अजून वाढलं नाही दाद्या. नको टेन्शन घेऊ, वयाचं काय प्रॉब्लेम नाही कोणाला. ओपन 18 ते 38, सुट्टी नाही. ज्याचं कुणाची लग्न झाली ती लेकर आहे ती अभ्यास कर. हां काय प्रॉब्लेम नाही. लेकरांना थोडं 2 महिने साईडला ठेवू. हां ओके. त्याच्यानंतर दाद्या जी SC कास्ट आहे, SC कास्ट, ST कास्ट, OBC वगैरे जे काय आहेत ना दाद्या, त्यांचं वय दाद्या 18 ते 43. दाद्या कसं होते
18 ते 43. त्याच्यानंतर दाद्या फॉर हायकोर्ट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अप्लाइंग थ्रू अ प्रॉपर चॅनल 18 इयर्स नॉट ॲप्लिकेबल. ठीक आहे, ते त्यांचं आहे दाद्या. पुढं बघा आता एज्युकेशन. हां बाबा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट शिक्षण काय लागणार आहे. शिक्षणाचं काय टेन्शन नाही दादा. काय लागणार आहे, तुमच्याकडं कोणती पण डिग्री असू द्या, BA BCom BSc इंजिनिअरिंग BTech काही असू दे, फक्त तुझी काय पाहिजे, डिग्री पाहिजे. ती कोणत्या पण युनिव्हर्सिटीमधनं असू दे दादा. त्याच्यानंतर दादा हां आता ह्याच्यामध्ये दुसरा एक काय माहीत आहे का, बघा टायपिंग लागते. काय दादा, मस्ट हॅव पास्ड इंग्लिश टायपिंग एक्झामिनेशन ऑफ स्पीड 40 WPM दादा, वर्ड पर मिनिट, म्हणजे 40चा स्पीड पाहिजे इंग्लिशचा दादा. ओके, महत्त्वाचं काय दादा, एक म्हणजे तुझं डिग्री पाहिजे, कोणती पण डिपार्टमेंट असू दे, आर्ट सायन्स कॉमर्स नो प्रॉब्लेम, आणि इंग्लिश टायपिंग यायला पाहिजे. संपला विषय. इथं थांबा जरा. हां मला काय वाटलं, इथं सर्टिफिकेट लागणारच आहे दाद्यानं. परत तुमच्या मनात डाऊट येईल की सर आम्ही प्रॅक्टिस केलं तर चालेल का, पण सर्टिफिकेट लागणारच आहे, इथं उल्लेख केलेला आहे. त्याच्यानंतर बघा आता हो का, ही पेपर आंडो पांडो आहे दादा. हे काय पेपर असते का दादा असला, हो काय 90 मार्काचा पेपर आहे. किती 90. आणि पेपरला काय काय दिले बघा, मराठी 10 मार्काला आंडू पांडू असते, इंग्लिश 20 आंडू पांडू, GK लय किरकोळ विचार दादा. परत जनरल इंटेलिजन्स म्हणजे 20 आणि 20 40 मार्काचं काय विचारणार आहे ती, गणित बुद्धिमत्ता दाद्या. गणित बुद्धिमत्ताला हलक्यात नको घेऊ भाऊ. 20 आणि 20 किती 40 मार्क झाली गणित बुद्धिमत्ताची. कम्प्युटरची 10 मार्क. कम्प्युटर तर एवढं नॉर्मल विचारते की लिमिटच्या बाहेर. योग बाबा आपल्याकडं काय काय तुला सांगतो दाद्या, तुला ही पोस्ट काढायचे ना, आपली धिंगाणा बॅच, कांडका राडा, तुला कुठली पण बॅच घे. मराठीला तुला 10 पैकी 10 मिळणार, जीकेला 10 पैकी 10. गणित बुद्धिमत्ता तर तुम्हाला सांगावं लागणार, गायकवाड सर मला टिपी कार्यक्रम असते दाद्या, 40ला 40. कम्प्युटर सुद्धा तिथे घेतलेलं आहे. राहिलं इंग्लिश दाद्या, इंग्लिशचं पण मी लेक्चर ॲड करणार. दुसरं काय करायची गरज नाही. अजून काय महत्त्वाचं आहे का बघू. हां ह्यात दिले बघा काय काय देणार आहेत मग घ्या. हे काय असणार आहे, हो का मराठीमध्ये ग्रामर कन्स्ट्रक्शन ऑफ सेंटेन्स आहे, हे असलं आंडू पांडू. परत इथं हो का अरेथमेटिकमध्ये काय विचारणार आहे मन, ॲडिशन सबस्ट्रॅक्शन, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार. हो अरे काय लागा नो, कम्प्युटर रिलेटेड जनरल क्वेश्चन काय विचारणार आहेत कम्प्युटरचे क्वेश्चन. 90ला 90 मार्क पडतील पोरांनो. पेपर काही अवघड नाही. आणि ही मला व्हॅकन्सी येणार हे ऑलरेडी माहीत होतं दाद्या. बरं झालं लवकरात लवकर व्हॅकन्सी आली आणि तुम्ही फॉर्म भरा. सिरियसली सांगतोय. डेट्स इथं आपल्याला काय दिलेत का बघूया डेटबद्दल. ओ बेबी ओ थांबा, बेबी नाराज झाली का माझ्यावर. 15-12 ओ बेबी आहे इथं बेबी. बेबीनं सांगितलं इथं 15/12/2025ला तुम्ही फॉर्म भरू शकताय. आज तारीख आहे आय थिंक 9 तारीख. अजून 5 दिवसानं तुम्ही फॉर्म भरू शकता. प्लीज सांगतोय माझाची गोष्ट वेगळी, पोस्ट खूप भारी आणि पोस्ट आपल्या पट्ट्यातले. असा काय नाही पेपर अवघड आहे किंवा पेपरचं काय टेन्शन आहे, एकदम नॉर्मल पेपर आहे. तुम्ही निश्चित धिंगाणा व्याचं SSGDचं पुस्तक आणि PDF कोर्स केला ना, बस झालं तुझं सिलेक्शन झालं दादा. तो डायरेक्ट मला फोन कर, मास्टर तुमच्या बॅचमुळे सिलेक्शन झाले, तुमच्या पुस्तकामुळे सिलेक्शन झाले, एवढी तरी गॅरंटी देतोय. फक्त एक गोष्ट तुम्हाला बोलतो की सगळ्यांनी हा फॉर्म भरायचा, कोणीसुद्धा मागं राहायचं नाही. हे सगळ्यांना रिक्वेस्ट आहे, कळते. जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, व्हिडिओ सगळ्यांना पर्यंत पोचवा दाद्यांनो. का तर ह्या व्हॅकन्सी आलेत हे माहीत नसतं कोणाला. ह्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना हा व्हॅकन्सीची माहिती पोचेल. ठीक आहे भाऊ, व्हिडिओ आवडला असेल एकदा शेअर करा. ठीक आहे भाऊ. आणि जरी तुम्हाला कोणाला काय प्रॉब्लेम आला तरी माझा नंबर सगळ्यांना माहिती आहे दादा. हो का, हा माझा नंबर आहे 7057969327. बस झालं, या नंबरला तुम्ही कॉल करा. ठीक आहे भाऊ, धन्यवाद. भेटूया दाद्या 8:30 वाजता आपल्या नेक्स्ट लेक्चरला. ठीक आहे, धन्यवाद.